नांदेडचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, खरं तर हसना गावामध्ये तुम्ही आलेला आहात आणि काय परिस्थिती तुम्हाला सकाळपासून दिसते आणि कशा पद्धतीने मदत कार्य आपण करतो या ठिकाणी? एकंदरीत परवापासून जो या ठिकाणी पावसाला ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली, त्यामुळं रावणकोळा म्हणून एक आपल्याकडे गाव आहे मुखेडमध्ये, त्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 तासामध्ये 222 मिलीमीटर पाऊस पडला। त्यामुळे ही जी काही आपत्ती आपल्या या ठिकाणी उद्भवलेली आहे, त्या अनुषंगानं काल सकाळपासूनच आपली SDRFच्या मार्फत आपण रेस्क्यू या ठिकाणी सुरू केलेली आहे। यामध्ये रावणगावमध्ये 225 लोक अडकलेले होते, त्यांना या ठिकाणी आपण सुखरूप बाहेर काढलेले आहे। हासनाळमध्ये देखील एका बुरुजावर 7 ते 8 लोक या ठिकाणी अडकलेले होते, त्यांना देखील आपण सेफली रेस्क्यू केलेलं आहे। सोबतच भासवाडी म्हणून एक आपल्याकडे गाव आहे, त्या ठिकाणी देखील 25 लोक पुराच्या पाण्यामुळे हे वेढा घातलेलं होतं, त्यांना देखील आपण सेफली रेस्क्यू केलेलं आहे। जे या ठिकाणी हासनाळमध्ये एकूण आपल्याला कालपासून लोकांचा अंदाज होता की 5 लोक मिसिंग आहेत, त्यामध्ये आपल्याला काल संध्याकाळी 3 बॉडी या ठिकाणी आयडेंटिफाय झालेली आहेत। आज सकाळी मॉर्निंगला एक आयडेंटिफाय झालेली आहे, अजून एक बॉडी मिसिंग आहे। फक्त त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी रेस्क्यू करायला थोड्याफार अडचणी येत आहेत, पण आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। जसं पाणी आपल्याला ओसरेल या ठिकाणी आपल्याला मिलिटरीची पण टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्याचं देखील आपल्याला खूप सहकार्य होत आहे। कारण आपल्या यात बघितलं तर मागं आपण कॅम्प देखील तुम्ही आता कव्हरेज घेतला असणार, लोकांना जे काही मेडिकलच्या गोष्टी असतील, नंतरनं जे काही खाण्याच्या गोष्टी देखील या प्रशासनामार्फत या ठिकाणी त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सोबतच जे लोक या ठिकाणी बाहेर आलेले आहेत त्यांच्यासाठी एक तात्पुरत्या स्वरूपात आपण निवारा शेडची पण या ठिकाणी पर्याय व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी काही गोष्टी थोडीफार आपल्याला कमतरता असेल, पण आजच आपण त्या ठिकाणी पूर्ण गोष्टी या ठिकाणी कव्हर घेणार आहोत। एकंदरीत प्रशासनामार्फत लोकांना ज्या काही बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या देण्याचा आपण 100% या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आता दक्षिणेमध्ये कर्नाटक आणि तेलंगणा आहे आणि तिथून पाणी सोडलं तर इथला पाण्याचा निचरा होऊ शकतो। कर्नाटक आणि तेलंगणा प्रशासनाने आपण संपर्कात होतो, काही त्या संदर्भात बोलणं झालं किंवा पोचमपाड धरण असेल किंवा कर्नाटकातले जे धरणं असतील तिथून काही पाणी सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता बऱ्यापैकी हा जी का आपल्या आपत्ती या ठिकाणी आलेली आहे ती मुळात मेन म्हणजे जो काही पावसाचा जास्त फ्लो आहे त्यामुळे आलेले आहे। मुळात जे काही ज्या ठिकाणी देगलूर ठिकाणी गाव आहे, आपले देगलूर देखील तालुका आहे, त्या ठिकाणी माझ्या सब डिव्हिजनमध्ये येतं, त्या ठिकाणी देखील आपण तिथल्या प्रशासनाची एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निजाम सागर जे काही डॅम आहे त्याच्याशी आपण काल पण थोडीफार पूरसदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली होती, पण आमचे त्या ठिकाणचे तहसीलदार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांशी संपर्कात आहेत, त्या ठिकाणी आपल्याला काम सुरू आहे। खरं ग्रामस्थांचं जे म्हणणं आहे की लेंडी धरणाचं जे काम अंतिम टप्प्यात आहे त्याचं बॅकफ्लो जो सगळा आहे तो पाणी पण शिरलेलं होतं, 30% पाणी येईल असं सांगितलं गेलं होतं, मात्र 80% पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे ग्रामस्थ जे ते कुठेतरी प्रशासनाला दोष देत आहेत। एकंदरीत आपलं ह्यावेळी असं ठरलं होतं की 30%च आपल्याला गळभरणी करायची आहे आणि 30% पाणीसाठा करायचा। गळभरणी जरी पूर्ण असेल तर 30% पाणीसाठा करण्याचं आपलं नियोजन होतं, पण एकंदरीत ही जी काही आपत्ती असं उद्भवली, कारण लोकांशी देखील आम्ही ज्यावेळी बोलतो त्यावेळी लोकांशी असे देखील बाकीच्या गावचे पण लोकांशी बोलल्यावर असं की असा जो काही पाऊस पडला आम्ही मागच्या 100 वर्षामध्ये बघितलं नव्हतं, त्यामुळं अशी आपत्ती आल्यामुळं असं परिस्थिती उद्भवली, पण प्रशासन सोबत आहे, आपण त्या ठिकाणी काम करत आहोत। मिसिंग किती लोक आता म्हणजे मिसिंग आणि आयडेंटिफाय किती एकूण? आता टोटल 4 लोक आपल्याला डेड सापडलेले आहेत, त्यांची बॉडी देखील आयडेंटिफाय झालेली आहेत, फक्त एक मिसिंग आहे, त्याची देखील बॉडी असण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। ज्यावेळी आता पाण्याचा फ्लो कमी होईल आपण मिलिटरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेस्क्यू करणार आहोत। या व्यतिरिक्त अजून कुठं लोक मिसिंग आहेत ते रिक्षात वाहून गेले वगैरे बोललं जातात? नाही, या व्यतिरिक्त ह्या लेंडीच्या पूर्ण परिसरामध्ये कुठेही असं मिसिंग असं नाही, फक्त हासनाळ गावाला या ठिकाणी झालेलं आहे, बाकी ठिकाणी संपूर्ण सुरक्षित आहे। याच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक साहेब कंटिन्यू आमच्या संपर्कात आहेत, आम्ही देखील साहेबांना कायम अपडेट देत आहोत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय देखील येणार आहेत, लोकांचे म्हणजे डायलॉग करणार आहेत, आणि एकंदरीत DYSP साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, संपूर्ण प्रशासन या ठिकाणी आम्ही आहे। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे या ठिकाणी काम करते आणि लोकांना कशा पद्धतीने मदत करता येईल याचं काम जे ते यंत्रणा या ठिकाणी राहून करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युकागीसह आफताब शेख, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।